तुझं बाहेर लफडं असेल. अखेर अरबाज निक्की आले समोरासमोर. कोर्टवरील त्या नावाने वेधलं लक्ष. बिग बॉस मराठीच्या घरातील टॉप 6 सदस्यांना शेवटच्या दिवशी एक खास सरप्राईज मिळणार आहे. बिग बॉसच्या त्या सीझनला शेवटच्या दिवशी घरात सुरुवातीपासून सहभागी झालेल्या सदस्यांना एंट्री देता येईल. यंदा हा शो 28 जुलैला म्हणजेच 28 जुलैला सुरू झाला होता. तेव्हा या घरात एकूण 16 सदस्यांनी एंट्री घेतली होती. यापैकी आता फक्त टॉप 6 सदस्य या घरात बाकी राहिले आहेत. यांचं आणि खेळात सहभागी झालेल्या जुन्या स्पर्धकांचं आजच्या भागात रियुनियन होणार आहे. प्रेक्षकांना सर्वात जास्त उत्सुकता आहे ती अरबाज निक्कीच्या भेटीची. याचं कारण म्हणजे अरबाज 8व्या आठवड्यातच एलिमिनेट झाल्यावर निक्की ढसाढसा रडली होती. यानंतर घरात फॅमिली वीक टास्क पार पडला. यावेळी घरात निक्कीचे आईवडील आले होते. प्रमिला तांबोळी यांनी घरात आल्यावर अरबाजबद्दल लेकीसमोर अनेक धक्कादायक खुलासे केले. यामुळे निक्कीने अरबाजबरोबरचं नातं संपल्याचं जाहीर केलं. अरबाजने यावर निक्कीशी प्रत्यक्ष भेटून चर्चा करेन अशी प्रतिक्रिया दिली होती. अखेर या दोघांची बिग बॉसच्या घरात भेट झाली आहे. यावेळी अरबाजने निक्कीसमोर अनेक गोष्टींबाबत स्पष्टीकरण दिलं. तर निक्की म्हणाली, तू जाताना रडला नाही. मला वाटलं खरंच तुझं बाहेर लफडं असेल म्हणून तुला फरक नाही पडला. आता निक्कीच्या प्रश्नांची अरबाज काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान घरात एंट्री घेतल्यावर अरबाजच्या कोटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या कोटवर बाई हा शब्द लिहिलेला बॅच लावण्यात आला आहे. निक्की पहिल्या दिवसापासून घरात बाई हा काय प्रकार हा डायलॉग म्हणत होती. त्यामुळे सध्या निक्कीचं बाई सर्वत्र लोकप्रिय झालं आहे. त्यामुळे अरबाजने हा नाव लिहिलेला बॅच लावून घरात एंट्री घेतली आहे. आता अरबाजला निक्की माफ करणार की दोघांचं नातं संपणार हे आजच्या भागात स्पष्ट होईल. दरम्यान रविवारी 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. आता अभिजित, अंकिता, सूरज, निक्की, धनंजय आणि जान्हवी या 6 जणांमध्ये ट्रॉफीवर कोण नाव कोरणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. पुन्हा भेटू अशाच नवनवीन विषयासह. धन्यवाद.